पुण्यात खळबळ. हडपसरच्या सय्यद नगरमध्ये आत्महत्येने राजकीय वातावरण तापले. पुणे शहरातील हडपसर येथील सय्यद नगर परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण शहर हादरले आहे. 56 वर्षीय सादिक उर्फ बाबू कपूर यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली असून या आत्महत्येमागे राजकीय त्रास आणि दबावाचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. घटना तपशील मिळालेल्या माहितीनुसार सादिक उर्फ बाबू कपूर यांनी हडपसर मधील त्यांच्या कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी हातावर तसेच कागदावर तब्बल 30 पानांची सुसाईड नोट लिहिली होती. या सुसाईड नोट मध्ये काही राजकीय व्यक्तींनी मानसिक त्रास दिल्याचा थेट उल्लेख असल्याचे समोर आले आहे. सुसाईड नोट मधील आरोप. सुसाईड नोट मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका स्थानिक उमेदवाराचे नाव स्पष्टपणे नमूद करण्यात आले असून जमीन व्यवहार आणि सातत्याने होणाऱ्या त्रासामुळे आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे मृत व्यक्तीने लिहिले आहे. विशेष म्हणजे आत्महत्येपूर्वी त्यांनी आपल्या हातावरही संबंधित व्यक्तीचे नाव लिहिल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. पोलीस कारवाई. या घटनेची माहिती मिळताच लष्कर पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून सुसाईड नोट जप्त करून तिची सखोल तपासणी सुरू आहे. सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून सुसाईड नोटच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. राजकीय प्रतिक्रिया आणि तणाव. या घटनेनंतर हडपसर परिसरात तणावात कितना मनस्ताप हुआ रहेगा, कितनी तकलीफ हुई, कितनी सजा दे रहे हमारे को। जब हद से ज्यादा हो गया उसके बाद उसने जब हाथ पे लिखा है तो ये तो झूठ नहीं हो सकता ना। आप सोचिए कि उसको कितनी तकलीफ हुई रहेगी जब उसने हाथ मौत के सिर्फ 10-15 मिनट या आधे घंटे के पहले उसने लिखा तो उसकी मानसिक अवस्था क्या रहेगी, कितना ये लोगों ने उनको तकलीफ दिए रहेंगे, कितना उसको मनस्ताप दिए रहेंगे। हाँ, कितनी उसकी बेइज्जती करे, मोबाइल में उसका नाम लाए, उसको खंडनीय, उसने कभी किसी से आवाज से बात नहीं करा, कभी किसी से झगड़ा नहीं किया, उसने सिर्फ जगह का एक प्लॉट लेके उसने घर बसाना चाहा, थोड़ा आगे बढ़ना चाहा ना, तो ये जो फारूक इनामदार है ना, हराम का पिल्ला, कमीना, शैतान, काफिर, उसने उसको ये मेन है।